स्वागत। आता बातमी आहे मुंबईच्या दादर पूर्व स्थानक परिसरातील प्रीतम हॉटेलला लागून असलेला रस्ता गेले काही महिने काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद आहे। या रस्त्याचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे, त्यामुळे हा रस्ता 31 मे पर्यंत पूर्ण होईल का असा प्रश्न स्थानिकांना पडला। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मी सध्या आलेले ती मुंबईच्या दादर पूर्व परिसरातील स्थानकापासून बाजूलाच असलेल्या प्रीतम हॉटेलच्या बाजूच्या रस्त्यावर गेले 6 महिने आपण पाहतोय की या ठिकाणी या रस्त्याच्या बांधकामाचं काम सुरू आहे। अजूनही पूर्ण झालेला नाहीये। अर्धवट रस्ता हा खरं तर हा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। या रस्त्यासाठीची सुद्धा डेडलाईन जी आहे ती 31 मे आहे, त्यामुळे 31 मे पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल असं कंत्राटदार याच्या वतीने सांगण्यात आले। थोड्या वेळापूर्वी आम्हाला कंत्राटदार भेटला, त्यांनी माहिती केवळ दिलेली आहे की 31 मे पर्यंत हे सुद्धा काम पूर्ण केलं जाईल। खरं तर हा अतिशय छोटा असा स्ट्रेच आहे आणि काही ठिकाणी रस्ता एका बाजूचा पूर्ण झालाय तर काही ठिकाणी दुसऱ्या बाजूचा रस्त्याचं बांधकाम सुरू आहे। असं त्यांनी थोड्या जागेवर रस्ता बनवलाय आणि थोड्या जागेवरचं बांधकाम अजून सुरू आहे। त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हे बांधकाम सुद्धा पूर्ण होईल, परंतु हा रस्ता असा आहे ज्याचा वापर केला जातो तो दादर स्थानकावरून टिळक ब्रिजवर जाण्यासाठी, आणि गेले 6 महिने हा रस्ता बंद असल्यामुळे जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर गाड्यांचं थोडंसं ट्रॅफिक होताना आपल्याला बघायला मिळतंय। या रस्त्याचं बांधकाम सुरू असल्यामुळं हे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर होतं आणि प्रत्येकाला थेट स्टेशनवर जाऊन उजव्या बाजूला वळावं लागतं, किंवा टिळक ब्रिजवर जाण्यासाठी जर तुम्हाला मार्ग घ्यायचा असेल तर तरीही तुम्हाला वळसा घालून जावं लागतं। आता मी कॅमेरा पर्सनना सांगेल की त्यांनी मागची बाजू जरा दाखवावी, कारण इथे सुद्धा आपण पाहतोय की छोट्याशा गल्लीतून गाड्या काढाव्या लागत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो आहोत की पुढच्या बाजूला जरा ट्रॅफिक जॅम होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि रस्ता सुद्धा वरखाल असल्यामुळं इथून जे वाहतूक करणारे चालक आहेत त्यांना अडचण होते। हा रस्ता थेट पुढे टिळक ब्रिजवर जातो आणि टिळक ब्रिजवर कायमच आपल्याला ट्रॅफिक बघायला मिळतं आणि तशीच परिस्थिती या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे लवकरात लवकर हे काम सुद्धा पूर्ण व्हावं अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। आणि आता मुंबई महानगरपालिकेनं 31 मेची जी डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईन पूर्ण करू असा विश्वास जरी कॉन्ट्रॅक्टरनं वर्तवलेला असला तरी न्यूज 18 लोकमत मात्र या गोष्टीची शहानिशा करणार आहे की 31 मे पर्यंत खरंच हा रस्ता पूर्ण होतो का। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर मुंबईतल्या कुलाबा परिसरातील नाथालाल पारिक मार्ग हा सुद्धा रिगल सिनेमा ते मंत्रालय जाणारा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणासाठी खोदण्यात आलाय आणि या रस्त्याच्या कामामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। काम हुआ नहीं है और अभी इधर गाड़ी को रखने का प्रॉब्लम, हम लोग का फाइन आता है और धूल मट्टी है, 2-2, 3-3 स्कूल है, ये सब अभी तक हुआ नहीं है काम। और अभी क्या मालूम कितना दिन लगेगा। तर आम्ही रेग्युलर इथे प्रवास वगैरे करतो तर रस्ते खोदले त्याच्यामुळे ट्रॅफिक वगैरे तर नेहमी जाम असतंच आणि आम्हाला म्हणजे पॉल्युशनचा वगैरे पण त्रासमुळे डस्टचा वगैरे पण त्रास होतो। सो जर लवकरात लवकर म्हणजे आम्हाला माहिती आहे की समाजाच्या विकासासाठीच ही सगळी सुधारणा होते, पण जर लवकरात लवकर जर ही कामं संपवली तर आम्हाला पण थोडा रेग्युलर जीवन होण्यासाठी सोयीस्कर होईल। त्रास तर होतो खूप आणि याच्यामुळे कसं लोकांच्या तब्येतीवरती पण परिणाम होतो। श्वास घ्यायला ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांना खूप त्रास होऊ शकतो आणि होतोच तो। तर जो टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये काम केलेलं असं मला वाटतं करायला हवं त्यांनी आणि जास्त डिले नको करायला। याच्यामुळे ट्रॅफिक, त्याच्यानंतर समजा कोण आजारी असेल आणि तो पटकन त्या अँब्युलन्समधून नाही पोहोचू शकला तर कोणाचा जीव पण जाऊ शकतो अँब्युलन्समध्ये। तर मला वाटतं हे काम लवकरात लवकर करायला हवं।